त्या विमान अपघाताचा, तर विमान अपघातामध्ये ब्लॅक बॉक्सची चौकशी समोर येणारच आहे. किंवा अपघात नको करू, दुसरं झालं. अपघाताची चौकशी तर होणारच आहे. ब्लॅक बॉक्स ऑलरेडी सापडलेला आहे, तर ब्लॅक बॉक्स रिट्रीव्ह होऊन त्याचा रिपोर्ट येणारच आहे. यामध्ये आता या लोकप्रतिनिधी अशा प्रकारचे लूज स्टेटमेंट देतात. मला तर खरं बरं का, हेच मी लोकांना सांगत असतो की योग्य लोक योग्य पदावर तर पाठवत चला बाबा. तुम्ही असे लोकप्रतिनिधी जर पाठवले तर तुम्हाला काय अपेक्षित असं उत्तर मिळणार. कोणी म्हणणार बॉम्ब लावणार, कोणी म्हणणार टायर गळून पडलंय, कोणी म्हणते काय झालंय. काय हे निव्वळ मूर्खपणाचे लक्षण आहेत. एक व्यक्ती गेलाय, त्या बाबतीत संवेदनशीलता ठेवून बरं, जे व्यक्ती गेले त्यांना 2 मुलं आहेत, त्यांना बायको आहे, परिवाराचे सदस्य आहे. परिवाराचा मुलं आरोप करत नाही काय अपघात झालाय, त्याच्या मिसेस ज्या मुख्य त्या म्हणत नाही काय घात झाला, आणि बाकीच्या लोकांनाच फार काळजी लागली. म्हणजे चाललं काय महाराष्ट्रामध्ये. अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण हे यापूर्वी महाराष्ट्रात कधी नव्हतं. मी परत एकदा मीडियाच्या वतीने आवाहन करतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पूर्ण अधिकार त्यांच्या पक्षांतर्गत निर्णय घेण्याचा आहे. त्या निर्णयावर त्यांनी कसा घ्यावा हे इतर कोणी पक्षाने बोलू नये, इतर कोणी पक्षाने बोलू नये, पहिला मुद्दा. आणि जर अजितदादांवर घात झाला असेल तर त्यावर स्पष्टीकरण आणि बोलणं किंवा त्याची चौकशीची मागणी करायचा पहिला अधिकार परिवारवाल्यांचा आहे.